मित्रांनो, आजची आपली कथा आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या महेश पाटील यांची. ते व्यवसायाने एसटी बस चालक होते. कारण त्या भयानक रात्रीनंतर त्यांनी कायमचे वाहन चालवणे सोडून दिले. त्या कडाक्याच्या थंडीतल्या रात्री ते आपली बस पुणे ते कोलाड या मार्गावरून घेऊन जात होते. हा रूट त्यांच्यासाठी अगदी रोजचाच होता. पण त्या रात्री मुसळधार पावसामुळे आणि दरडी कोसळल्यामुळे मुख्य रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना तामिनी घाटातून जाणारा एक जुना दुर्गम शॉर्टकट घ्यावा लागला. पण तो शॉर्टकट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली आणि तो रस्ता त्यांना आयुष्यभर विसरता आला नाही. आता ही कथा आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. नमस्कार, माझं नाव महेश पाटील आहे. मी गेली 12 वर्ष महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यात एसटी बस चालवत होतो. पुण्याहून कोलाड आणि पुढे रायगडपर्यंतचा रस्ता म्हणजे माझं आयुष्यच होतं. प्रत्येक वळण, प्रत्येक दरी, प्रत्येक पूल मला पाठ होता. लोक म्हणायचे की मी डोळे बंद करून सुद्धा हा घाट पार करू शकतो आणि कदाचित हाच माझा सर्वात मोठा अहंकार होता. त्या रात्रीपूर्वी मला भूतप्रेत अशा कोणत्याही अलौकिक गोष्टींवर विश्वास नव्हता. माझ्यासाठी त्या फक्त गावातल्या म्हाताऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी होत्या, मुलांना घाबरवण्यासाठी. पण 23 नोव्हेंबर 2024ची ती रात्र माझं आयुष्य कायमचं बदलून गेली. आजही त्या रात्रीचा विचार केला की अंगावर काटा उभा राहतो. 23 नोव्हेंबर 2024ची संध्याकाळ होती. थंडी प्रचंड होती. घाटात दाट धोका पसरलं होतं. मी पुणे स्वारगेट एसटी स्थानकावर माझ्या बसजवळ उभा होतो. बस जुनी होती, जवळपास 12 वर्षाची, पण मजबूत होती. तिचा प्रत्येक बोल्ट मी स्वतः तपासलेला होता. माझा कंडक्टर संदीप जाधव माझ्याजवळ आला आणि म्हणाला, महेश दादा, आजचं हवामान बरं वाटत नाहीये. वर घाटात जोरदार पाऊस आहे म्हणे, रेडिओवर सांगत होते. तो माझ्यापेक्षा 8-10 वर्षांनी लहान होता, पण समजूतदार होता. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, काळजी करू नकोस, इतकी वर्ष हा रस्ता चालवलाय, आज काही होणार नाही. संध्याकाळचे 6 वाजले होते. एक एक करून प्रवासी बसमध्ये चढू लागले. मी नेहमीप्रमाणे मोजले. एकूण 29 प्रवासी होते. बहुतेक स्थानिक गावकरी होते, काही पर्यटकही होते. आजही मला आठवतं, एक वृद्ध दाम्पत्य होतं, गणपत काका आणि त्यांची पत्नी शांता काकू. ते मुलाकडे कोलाडला जात होते. मागच्या सीटवर काही कॉलेजमधले मुलं मुली बसले होते. ते हसत खेळत गाणी लावत होते. मधल्या सीटवर एक आई तिच्या लहान मुलासोबत बसली होती. मूल तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलं होतं आणि अगदी ड्रायव्हर सीटच्या मागे एक साधू बाबा बसले होते. केशरी वस्त्र, लांब दाढी आणि कपाळावर मोठा गंध. ते डोळे मिटून शांत बसले होते. संदीपने माईकवरून घोषणा केली, सर्व प्रवाशांना विनंती आहे की ही रात्रीची आणि घाटातील यात्रा आहे. कृपया सावध राहा आणि आपापल्या जागेवर व्यवस्थित बसा. मी बस सुरू केली, हेडलाईट्स लावल्या आणि हळूहळू स्थानकाबाहेर निघालो. पुण्याच्या शहरातील दिवे मागे सरकत गेले. रस्ता हळूहळू अंधारात बुडू लागला. थंडी वाढत होती. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी झाली होती. बहुतेक लोक उबदार घरात शिरले होते. पण आम्ही त्या रात्री तामिनी घाटाच्या दिशेने निघालो होतो आणि आम्हाला अजून माहीत नव्हतं की पुढे आमची वाट कोण पाहत होतं. संदीपने त्याचा मोबाईल माझ्यासमोर धरला. महेश दादा, बघा ना, नेटवर्कच नाही आहे. मी माझा फोन तपासला. खरंच एकही सिग्नल नव्हतं. मी सहज म्हणालो, अरे, घाटात असंच होतं कधी कधी. पण आतून मी स्वतः अस्वस्थ झालो होतो. मागच्या सीटवरून एक प्रवाशाचा आवाज आला, ड्रायव्हर साहेब, माझाही फोन चालत नाही आहे, बॅटरी फुल आहे, पण अचानक बंद झाला. दुसरा प्रवासी म्हणाला, माझाही. क्षणात बसमध्ये गोंधळ माजला. सर्व प्रवाशांचे मोबाईल काम करणं बंद झालं होतं. काही फोन आपोआप बंद होत होते, काही सुरू होते, पण ना नेटवर्क होतं ना सिग्नल. एक महिला घाबरून विचारू लागली, हे काय चाललंय? मी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कदाचित इथे मोबाईल टावर नसेल, हा जुना रस्ता आहे, कृपया काळजी करू नका. पण माझं स्वतःचं मन मला सांगत होतं, हे काहीतरी सामान्य नाही. संदीप माझ्या बाजूला शांत बसला होता. त्याच्या हातात कंडक्टरची वही होती, पण त्याचे हात थरथरत होते.
मी त्याला म्हणालो, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. तो काही बोलणार इतक्यात बसला जोरात काहीतरी आदळलं. प्रवासी दचकले. मी ताबडतोब बस थांबवली. संदीप, काय होतं ते? तो म्हणाला, बहुतेक दगड आदळला असेल. पण त्याच्या आवाजात खात्री नव्हती. मी बसमधून खाली उतरलो. बाहेर इतकी थंडी होती की माझ्या तोंडातून निघणारा श्वास स्पष्ट दिसत होता. मी टॉर्च लावली आणि बसभोवती पाहिलं. ना कुठे ओरखडा, ना कुठे खून, ना दगड. हे खूप विचित्र होतं. आणि तेव्हाच मला एक आवाज ऐकू आला, खूप हलका, जणू कोणी कुजबुजत होतं. महेश. मी थरकापलो. आजूबाजूला पाहिलं. फक्त अंधार आणि दाट जंगल. पुन्हा आवाज आला, महेश परत जा. आता तो स्पष्ट ऐकू आला. एका स्त्रीचा आवाज, वेदनांनी भरलेला, जणू विनवणी करत होता. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी धावत बसमध्ये परत आलो. संदीप घाबरून म्हणाला, काय झालं दादा? तुम्ही एवढे घामाघूम का झाला आहात? मी कसंबसं म्हणालो, काही नाही, निघूया. पण माझे हात स्टेअरिंगवर थरथरत होते. मी बस सुरू केली आणि पुढे निघालो. माझं मन ओरडत होतं, आता तरी परत फिरूया. पण तो रस्ता इतका अरुंद होता की बस वळवणं अशक्य होतं. आम्हाला पुढे जावंच लागणार होतं. रात्रीचे 10 वाजले होते. बस अजूनही त्या अंधाऱ्या रस्त्यावरून हळूहळू सरकत होती. अचानक हेडलाईट्स लुकलुकायला लागल्या. मी डॅशबोर्डवर हात मारत म्हणालो, हे काय चाललंय? पण काही उपयोग झाला नाही. क्षणात हेडलाईट्स पूर्णपणे बंद झाल्या. बस अंधारात बुडाली. फक्त आतल्या छतावरील छोट्या लाईट्स चालू झाल्या. प्रवाशांमध्ये दहशत पसरली. काय झालं? लाईट्स का गेल्या? अरे देवा! काही जण किंचाळू लागले. मी बस थांबवत ओरडलो, कृपया शांत बसा, तांत्रिक बिघाड आहे, लगेच ठीक करतो. मी आणि संदीप खाली उतरलो. बोनेट उघडलं. टॉर्चच्या प्रकाशात इंजिन तपासलं. सगळं व्यवस्थित दिसत होतं. मी म्हणालो, सगळं ठीक आहे, मग लाईट्स का लागत नाहीत? तेवढ्या संदीपने माझा हात घट्ट पकडला. दादा, तिकडे बघा. त्याने रस्त्याच्या पुढे बोट दाखवलं. सुमारे 100 मीटर अंतरावर रस्त्याच्या मधोमध काहीतरी किंवा कोणीतरी उभं होतं. आम्ही टॉर्चची किरणं तिकडे वळवली. सुरुवातीला काहीच दिसलं नाही. मग हळूहळू धुक्यातून एक आकृती स्पष्ट होऊ लागली. एक बाई, पांढऱ्या साडीत, रस्त्याच्या मधोमध निर्विकार उभी. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. संदीप थरथरत म्हणाला, दादा, ती कोण आहे? मी काही बोलू शकलो नाही. पण माझ्या प्रत्येक संवेदनांनी मला सांगितलं, ही माणूस नाही. ती हलतही नव्हती. तिचा चेहरा दिसत नव्हता. लांब काळे केस पूर्ण चेहऱ्यावर पसरले होते. संदीप कुजबुजला, मला खूप भीती वाटते. मी काही बोलणार इतक्यात अचानक बसच्या हेडलाईट्स स्वतः सुरू झाल्या. तीव्र प्रकाश रस्त्यावर पडला आणि त्या प्रकाशात ती बाई क्षणात गायब झाली. जणू ती कधी अस्तित्वातच नव्हती. आम्ही दोघं थिजून उभे होतो. एक शब्दही न बोलता आम्ही धावत बसमध्ये परत आलो. मी घाईने म्हणालो, बस आता निघूया. संदीपने मान हलवली. त्याचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. मी एक्सेलेटर दाबला. बस वेगाने पुढे जाऊ लागली. मला फक्त या रस्त्यावरून शक्य तितक्या लवकर बाहेर पडायचं होतं. पण जे पुढे घडणार होतं त्याची सुरुवात अजूनही झाली नव्हती. रात्रीचे 10:30 वाजले होते. गेल्या 45 मिनिटात आम्ही कुठेही थांबलो नव्हतो. मी धोकादायक वळणावरून सुद्धा वेगात गाडी चालवत होतो. बसच्या आत बेसूर शांतता पसरली होती. कोणीच बोलत नव्हतं. ते कॉलेजमधले मुलं मुलीसुद्धा पूर्ण शांत होते. आणि मधल्या सीटवरचं ते लहान मूल, ते सतत रडत होतं. आणि त्या रडण्याचा आवाज संपूर्ण बसमध्ये घुमत होता. त्या लहान मुलाची आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण मुलगा सतत रडत होता. तो थरथरत म्हणत होता, आई, मला खूप भीती वाटते. ती बाई खिडकीबाहेर उभी आहे. आईने त्याला मिठी मारत समजावलं, शांत हो बाळा, बाहेर कोणीच नाही. पण तिच्याच आवाजात कंप होता. तेवढ्या संदीपने मला खोपराने हलकेच ढकलले. दादा, मागे बघा, त्या साधू बाबांकडे. मी रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं.
जे साधू बाबा प्रवास सुरू झाल्यापासून शांत बसले होते ते आता काहीतरी पुटपुटत होते. त्यांचे डोळे मिटलेले होते, ओठ वेगाने हलत होते, जणू ते मंत्र जपत होते. मी संदीपला विचारलं, काय करत आहेत ते? तो म्हणाला, माहीत नाही, पण काहीतरी बरोबर वाटत नाही. अचानक बसमध्ये एक तीव्र आवाज घुमला. जणू लोखंडी वस्तू तुटल्याचा आवाज झाला. बस जोरात हलू लागली. प्रवासी किंचाळू लागले. काय होतं हे? अरे देवा! मी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण ब्रेक काम करत नव्हते. बस घसरत होती. मी पुन्हा ताकदीने स्टेअरिंग पकडलं. कसेबसे बस रस्त्याच्या कडेला नियंत्रणात आणून थांबवली. आम्ही सगळे धापा टाकत होतो. मी विचारलं, सगळे ठीक आहात ना? घाबरलेल्या आवाजात हो ऐकू आलं. मी आणि संदीप पुन्हा बाहेर पडलो. यावेळी पुन्हा बस तपासली. मग माझ्या लक्षात आलं, मागच्या उजव्या टायरजवळून तेल गळत होतं. ब्रेक सिस्टीममध्ये बिघाड झाला होता. संदीप घाबरून म्हणाला, हे कसं शक्य आहे? सकाळी तुम्ही सगळं तपासलं होतं ना? मी म्हणालो, हो, पण आता काय झालं काय माहीत. इतक्या थंडीतसुद्धा माझ्या कपड्यावर घाम होता. मी टूलबॉक्स काढला. सुदैवाने आवश्यक साधनं माझ्याकडे होती. आम्ही दोघं ब्रेक सिस्टीम दुरुस्त करायला लागलो. कडाक्याच्या थंडीत काम करणं खूप कठीण होतं, पण पर्याय नव्हता. सुमारे 20 मिनिटांनी आम्ही तात्पुरती दुरुस्ती केली. पूर्ण खात्री नव्हती, पण चालेल इतपत ठीक होतं. मी म्हणालो, चल आता निघूया. पण बसकडे वळलो आणि आमचे पाय थिजले. बसच्या सर्व खिडक्यांवर आतून धुकं जमा झालं होतं. जणू आत कोणीतरी जोरात श्वास घेत खिडक्या धुसर केल्या होत्या. संदीपच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आम्ही पटकन बसमध्ये चढलो. आतलं तापमान खूपच खाली गेलं होतं. हीटर चालू असूनही आमच्या तोंडातून निघणारा श्वास वाफेसारखा दिसत होता. आणि सगळ्यात भयानक गोष्ट, प्रवाशांचे चेहरे. सर्वांच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते. भीती, पण त्याहून जास्त काहीतरी. जणू ते एखाद्या संमोहनात गेले होते. मी विचारलं, सगळे ठीक आहात ना? कोणीच उत्तर दिलं नाही. सगळे बाहेर खिडकीतून एकटक पाहत होते. मीही बाहेर पाहिलं आणि माझा श्वास अडकला. जंगलात झाडाच्या आड दर्जनभर सावल्या उभ्या होत्या. त्या आमच्याकडे पाहत होत्या. संदीप पुन्हा थरथरत म्हणाला, दादा, लगेच निघूया. मी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. एकदा, दोनदा. बस सुरूच झाली नाही. मी घाबरलो. हे होऊ शकत नाही. मी पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी बस सुरू झाली. मी सुटकेचा निश्वास टाकला. बस वेगाने पुढे जाऊ लागली, पण त्या सावल्या त्या आमच्यासोबतच चालत होत्या. झाडांच्या मधून बसच्या समांतर. एका प्रवाशाने माझ्या जवळ येऊन हळू आवाजात सांगितलं, ते आपला पाठलाग करतायत. मी वेग वाढवला. बस धोकादायक वेगाने धावत होती, पण मला काही फरक पडत नव्हता. आणि अचानक क्षणात त्या सावल्या गायब झाल्या. जणू त्या कधी अस्तित्वातच नव्हत्या. बसच्या आत पुन्हा मृत शांतता पसरली. कोणी बोलत नव्हतं किंवा कदाचित बोलू शकत नव्हतं. 15 मिनिटांनी रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला, कोलाड 45 किलोमीटर. मी संदीपकडे पाहत म्हणालो, पाहिलंस? अर्धा रस्ता तर पार केलाय आपण. पण तेवढ्यात मला काहीतरी चुकीचं जाणवलं. मी पुन्हा प्रवाशांकडे पाहिलं, मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3 गिनती पूर्ण झाली. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी हळू आवाजात म्हणालो, संदीप, पुन्हा मोज. त्याने मोजलं. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. दादा, 25 आहेत. मी थरथरत म्हणालो, आपण 28 जणांसोबत निघालो होतो. आम्ही पुन्हा मोजलं. प्रत्येक वेळी तीच संख्या, 25. 3 प्रवासी गायब होते. संदीप घाबरून म्हणाला, हे अशक्य आहे. माणसं बसमधून असं गायब होऊ शकत नाही. पण आमच्यासमोर सत्य होतं. 3 जण नव्हते. आणि सगळ्यात भयानक गोष्ट, बाकी कोणालाही आठवत नव्हतं की ते तिघे कोण होते. मी बस थांबवली. सगळ्यांनी ऐका, आपल्यासोबत असलेले 3 प्रवासी कुणाला आठवतात का? क्षणभर शांतता. सगळे एकमेकांकडे गोंधळून पाहत होते. एक जण म्हणाला, मला आठवत नाही. दुसरा म्हणाला, मलाही नाही आठवत. मी स्वतः डोकं पकडलं. मला सुद्धा आठवत नव्हतं. त्यांचे चेहरे, नाव, काहीच नाही. संदीपने त्याची कंडक्टर डायरी उघडली. मी 28 तिकीटं कापली होती. बघा इथे.
त्याने पानं उलटली, पण 3 तिकिटाच्या नोंदी गायब होत्या. त्या जागी फक्त फिकट डाग होते, जणू कोणी त्या नोंदी पुसून टाकल्या होत्या. संदीपचा आवाज तुटला. हे हे काय चाललंय आपल्यासोबत? माझ्याकडे उत्तर नव्हतं. तेवढ्यात ते साधू बाबा हळूहळू पुढे आले आणि पहिल्यांदाच त्यांनी डोळे उघडले. त्यांची नजर गंभीर होती आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. साधू बाबा गंभीर आवाजात म्हणाले, ड्रायव्हर, तुम्ही कोणत्या रस्त्याने आलात? मी उत्तर दिलं, जुना घाट रस्ता घेतला. मुख्य रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद होता. त्यांच्या डोळ्यात खोल दुःख होतं. ते हळू आवाजात म्हणाले, तुम्ही या रस्त्याने यायला नव्हतं पाहिजे. हा रस्ता शापित आहे. माझ्या अंगावर काटा आला. शापित म्हणजे काय? त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. 25 वर्षापूर्वी याच रस्त्यावर एक बस भीषण अपघातात कोसळली होती. 40 जण जागेच ठार झाले. ड्रायव्हर, कंडक्टर, प्रवासी सगळे. ती रात्र अत्यंत भयानक होती. बस खोल दरीत पडली होती. बसच्या आत सन्नाटा पसरला. बाबा पुढे म्हणाले, तेव्हापासून हा रस्ता अधिकृतपणे बंद करण्यात आला. लोक म्हणतात त्या रात्री मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्मा अजूनही इथे भटकतात. त्यांची यात्रा अधुरी राहिली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते जिवंत लोकांना सोबत घेऊन जातात. एका महिलेने घाबरून विचारलं, पण प्रवासी का गायब झाले? साधूबाबा म्हणाले, त्या आत्मा एकट्या राहू इच्छित नाहीत. त्या इतरांना आपल्या सोबत नेतात. बसमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. लोक किंचाळू लागले. मी ओरडलो, कृपया शांत रहा. ही सगळी अंधश्रद्धा आहे. भूतप्रेत काही नसतात. पण माझ्याच आवाजात विश्वास नव्हता. साधूबाबा शांतपणे म्हणाले, जर तुम्हाला विश्वास नसेल तर सांगा, ते प्रवासी कुठे गेले आणि कोणालाही त्यांची आठवण का नाही? हे कसं समजणार? माझ्याकडे उत्तर नव्हतं. संदीपने घाबरून विचारलं, आता काय करू? साधूबाबा ठामपणे म्हणाले, एकच मार्ग आहे. जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर हा रस्ता पार करा. कोणत्याही परिस्थितीत थांबू नका. मी मान हलवली. मी पुन्हा ड्रायव्हर सीटवर बसलो. हात थरथरत होते, पण स्वतःला सावरलं. बस पुढे घेतली. साधूबाबा म्हणाले, या राक्षसाची शक्ती फक्त या रस्त्यावर आहे. आपण हा मार्ग पार केला तर आपण वाचू. संदीप कुजबुजला, पण 15 किलोमीटरपर्यंत आपण जिवंत राहू का? अचानक त्या अदृश्य शक्तीने पुन्हा हल्ला केला. यावेळी 2 प्रवासी एकाच वेळी हवेत ओढले गेले आणि क्षणात गायब झाले. आता बसमध्ये फक्त 20 जण उरले होते. एक भयावह आवाज घुमला, तुम्हा सगळ्यांना एक एक करून मारीन आणि शेवटी तुला ड्रायव्हर, कारण तूच मला या बसमध्ये प्रवेश दिलास. ते ऐकताच माझे हात स्टेअरिंगवर गोठले. भीतीने माझी अवस्था वाईट झाली होती. मी धडधडत म्हणालो, ही माझी चूक आहे. मीच त्या बाईला लिफ्ट दिली होती. साधूबाबा कठोरपणे म्हणाले, आता पश्चातापाची वेळ नाही. फक्त गाडी चालवा, वेग वाढवा. मी वेग आणखी वाढवला. बस धोकादायक वेगाने वळण घेत होती. टायर घर्षणाने किंचाळत होते. अचानक त्या राक्षसाने आणखी एक प्रवासी पकडला. यावेळी ती एक वृद्ध महिला होती. ती रडत होती, मला सोडा, माझे नातू माझी वाट पाहतायत. पण त्या दानवाला दया नव्हती. क्षणात तीही गायब झाली. मी ओरडलो, 10 किलोमीटर उरलेत. साधूबाबा मंत्रोच्चार करत होते. त्यांचा आवाज जड झाला होता. ते थकत होते. राक्षसाने उपहासाने हसत म्हटलं, साधू, आता तुझी पाळी. त्याने आपले दोन्ही काळेकुट्ट हात पुढे केले. मी किंचाळलो, नाही. आणि त्याच क्षणी काहीतरी अनपेक्षित घडलं. संदीप अचानक उठला. त्याच्या हातात बसमधील फायर सेफ्टी होती. तो गरजला, तू आमच्या साधूबाबांना हात लावणार नाहीस. त्याने पांढऱ्या फेसाचा जोरदार फवारा त्या राक्षसाच्या चेहऱ्यावर मारला. धुरकट फेसाने बसचा मागचा भाग भरून गेला. राक्षस किंचाळला. तो मागे सरकला. संदीप ओरडला, दादा, गाडी वेगात चालवा. त्याच्या डोळ्यात निर्धार होता. हे प्रवासी, हे मूल, ही आई, हे आजी आजोबा, सगळ्यांना वाचवायचं आहे. तुम्ही ड्रायव्हर आहात. तुमची जबाबदारी आहे. माझ्या डोळ्यात अश्रू आले. तो पुढे म्हणाला, 5 वर्ष झाली तुमच्यासोबत काम करताना. तुम्ही मला भावासारखं सांभाळलं. आज ते ऋण फेडताय. राक्षस पुन्हा पुढे सरसावला.
पण संदीप पुन्हा फेसाचा फवारा मारत ओरडला, जा दादा, सगळ्यांना घेऊन जा. साधूबाबांनी माझ्याकडे पाहत म्हटलं, त्याचा त्याग व्यर्थ जाऊ देऊ नका, गाडी चालवा. मी वेग कमाल मर्यादेपर्यंत वाढवला. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण पाय एक्सिलेटरवर घट्ट रोवलेला होता. रिअरव्ह्यू मिररमध्ये पाहिलं. संदीप एकटा त्या भयावह राक्षसाची झुंज देत होता. अचानक रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला, 5 किलोमीटर, आणि त्याच क्षणी एक भीषण किंकाळी घुमली, संदीपची. मी रिअरव्ह्यू मिररमध्ये पाहिलं. संदीप गायब झाला होता. मी जोरात ओरडलो. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण संदीप आता नव्हता. माझा मित्र, माझा भाऊ गेला होता. तो राक्षस आता आणखी भयंकर दिसत होता. जणू संदीपची शक्ती त्याने आपल्या अंगात घेतली होती. तो गरजला, आता तुमच्यापैकी प्रत्येकाची पाळी आहे. आणि तो पुन्हा प्रवाशांकडे झेपावला. मी साधू बाबांकडे पाहून ओरडलो, आता फक्त 3 किलोमीटर उरले आहेत. साधूबाबा उभे राहिले. मी याला थांबवतो. त्यांच्या हातात त्रिशूळासारखा पवित्र चिन्ह होतं. मी विनवणी केली, बाबा नको. ते शांतपणे म्हणाले, बाळा, हा माझा धर्म आहे. मी जाणून बुजून या बसमध्ये चढलो होतो. मला स्वप्नात संकेत मिळाला होता. राक्षसाने पुन्हा हल्ला केला. यावेळी आणखी 2 प्रवासी हवेत खेचले गेले आणि गायब झाले. आता बसमध्ये फक्त 15 जण उरले होते. साधूबाबांनी शक्तिशाली मंत्रोच्चार सुरू केला. क्षणात बसमध्ये दिव्य प्रकाश पसरला. राक्षस किंचाळला. तो मागे हटला. मी ओरडलो, 2 किलोमीटर उरले आहेत. साधूबाबा म्हणाले, जा बाळा, तू ड्रायव्हर आहेस. तुला जगायचं आहे. उरलेल्या लोकांना वाचवायचं आहे आणि जगाला सांगायचं आहे की या रस्त्यावर काय घडतं. राक्षसाने त्यांच्यावर झेप घेतली, पण बाबा सज्ज होते. त्यांनी त्रिशूळासारखं चिन्ह राक्षसाच्या छातीत रोवलं. एक भयानक किंकाळी झाली. बस हलू लागली. राक्षस ओरडला, मी अमर आहे. साधूबाबा गरजले, तू अमर नाहीस. तू फक्त भटकलेली आत्मा आहेस. आता तुला मुक्ती मिळेल. राक्षसाचं शरीर काचेप्रमाणे तुटू लागलं. तो ओरडला, जर मी जात असेन तर सगळ्यांना घेऊन जाईन. त्याने शेवटच्या शक्तीने साधूबाबांना पकडलं. दोघांभोवती काळा धूर फिरू लागला. मी रडत ओरडलो, 1 किलोमीटर उरलंय बाबा. साधूबाबांचा शेवटचा आवाज ऐकू आला, महेश, लक्षात ठेव, चांगुलपणा नेहमी वाईटावर विजय मिळवतो. आणि एका प्रचंड स्फोटासारख्या आवाजासह साधूबाबांनी राक्षस दोघेही अदृश्य झाले. आता बसमध्ये फक्त 14 जण उरले होते. मी आणि 13 प्रवासी. बसच्या आत पूर्ण शांतता होती. फक्त इंजिनचा आवाज. मी स्वतःशीच पुटपुटलो, अर्धा किलोमीटर उरलाय. दूरवर शहरांची दिव्यांची रांग दिसू लागली. तेवढ्यात बसमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली. तुम्ही वाचणार नाही, नाही वाचणार. खिडक्यांवर आतून हातांचे ठसे उमटू लागले. मी किंचाळलो, नाही, आम्ही वाचणार, आम्ही जिवंत राहणार. मी एक्सेलेटर पूर्ण दाबलं. स्पीड 120, 130. फक्त 300 मीटर उरले. हवेत किंकाळ्या, रडण्याचे, हसण्याचे आवाज एकत्र घुमू लागले. बस हलू लागली. जणू कोणीतरी मागून तिला खेचत होतं. आणि मग रस्त्याच्या शेवटी एक फलक दिसला, कोलाळमध्ये आपलं स्वागत आहे. मी सीमारेषा ओलांडणार इतक्यात बसच्या मागचा भाग खाली ओढला जाऊ लागला. मी रडत म्हणालो, देवा, आज वाचव. आणि शेवटच्या जोरदार धक्क्यासह बस त्या शापित रस्त्याची सीमा पार करून बाहेर आली. क्षणात सगळं बदललं. आवाज बंद झाले. थंडी कमी झाली. पूर्ण शांतता. मी ब्रेक दाबले. बस थांबली. काही क्षण कोणी हल्लंच नाही. आणि मग हळूहळू सगळ्यांना जाणवलं, आपण वाचलो होतो. एक प्रवासी रडू लागला, मग दुसरा, मग सगळे. मी स्टेरिंगवर डोकं टेकून रडलो. आम्ही वाचलो होतो, पण कोणत्या किमतीवर? 28 पैकी फक्त 14 जण जिवंत होते. संदीप गेला होता. साधूबाबा गेले होते. आणि 14 इतर प्रवासी त्या शापित घाटात कायमचे अडकले होते. सकाळचे 6 वाजले होते. मी आणि उरलेले 13 प्रवासी पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो. आमचे कपडे फाटलेले, चेहरे थकलेले, डोळे सुजलेले. इन्स्पेक्टर राजेश ठाकूर माझ्यासमोर बसले होते. त्यांनी पुन्हा कहाणी ऐकली. ते म्हणाले, महेशजी, तुम्ही जे सांगत आहात ते अशक्य आहे.
मी थरथरत म्हणालो, मला माहीत आहे ते कसं वाटतं, पण प्रत्येक शब्द खरा आहे. ते म्हणाले, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, कदाचित डॉक्टरचीही. मी जोरात विचारलं, मग 14 प्रवासी गेले कुठं? आम्ही 28 होतो, आता फक्त 14 आहोत. ते शांत झाले. मी पुन्हा विचारलं, माझा कंडक्टर संदीप कुठे आहे? त्याची पत्नी आणि 2 लहान मुलं आहेत. मी त्यांना काय सांगू? इन्स्पेक्टर म्हणाले, आम्ही तपास करू, टीम पाठवू. मी घाबरून म्हणालो, नको, देवासाठी कुणालाही त्या रस्त्यावर पाठवू नका. तेवढ्यात ती आई पुढे आली, जिने मुलाला मिठीत घेतलं होतं. ती म्हणाली, साहेब, महेशजी जे सांगत आहेत ते खरं आहे. आम्ही सगळ्यांनी ते पाहिलं. एका मागोमाग एक सर्व प्रवासी पुढे आले. सगळ्यांनी तीच गोष्ट सांगितली. इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर संशय होता, पण इतके लोक एकसारखं खोटं बोलतील? शेवटी ते म्हणाले, ठीक आहे, दिवसाढवळ्या तपासासाठी टीम जाईल. मी मान डोलावली. काही दिवसांनी सगळं धुसर होतं. मला एक गोष्ट स्पष्ट आठवते. मी संदीपच्या घरी गेलो. दरवाजात त्याची पत्नी सुनीता उभी होती. तिच्या मागे 2 लहान मुलं. ती विचारत होती, भाऊ, संदीप कुठे आहे? माझ्या घशात शब्द चढकले. मी फक्त तिच्यासमोर हात जोडले आणि रडलो. त्या घटनेनंतर मी कधीच बस चालवली नाही. लोक म्हणतात त्या रस्त्यावर आता कोणी जात नाही, पण काही ट्रक ड्रायव्हर सांगतात कधी कधी रात्री उशिरा धुक्यातून एक बस दिसते आणि तिच्या खिडकीतून एक कंडक्टर हात हलवत उभा असतो.